नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली असते आणि अर्जुन दोघही जणांना आता विचार करत असतात. त्यांना तर माहिती असतं की नेहमीप्रमाणे प्रियाही त्यांचा पाठलाग तर करतच असते. मग प्रियापासून कसं वाचायचं, कसं या सगळ्याला सामोर जायचं यासाठी दोघांचीही तयारी सुरू असते. सायलीच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं आणि ते सायली सगळं काही प्लॅनिंगन व्यवस्थितपणे सांगत असते. जेव्हा सायलीच प्लॅनिंग जेव्हा अर्जुन ऐकतो ना, तेव्हा मात्र आता त्याला खूपच जास्त आनंद होतो आणि अर्जुन तिला म्हणतो की मला ना तुझं हे प्लॅनिंग खूपच आवडलेलं आहे. हे प्लॅनिंग ऐकून ना सायली जागी झालेली आहे. हे तर मला कळतंय. मग आता सायलीने सांगितलेलं असतं की आपण ना थोडं का होई ना तिच्यासोबत चांगलं वागायचं, मग ती सुद्धा आपल्यासोबत तशीच वागणार असंही त्यांचं ठरलेलं असतं. दुसरीकडे आता सकाळ झालेली असते. सगळ्यांसाठी डायनिंग टेबलवर नाश्ता वगैरे दिलेला असतो. अस्मिताच्या आवडीचे थालीपीठ केलेले असतात. अस्मिता म्हणत असते की ती थालीपीठ खावे तर ते फक्त आपल्या सायलीच्या हातचे. सायली एकदम भारी थालीपीठ बनवते. तोंडात टाकताच मस्त क्रिस्पी आणि रंची लागतो असंही आता म्हटलं जातं. सचिन असला असताना तर सचिनला सुद्धा हा थालीपीठ आवडला असता असं देखील अस्मिता बोलत असते. तेवढ्यातच सचिनचा एक मेसेज येतो आणि म्हणूनच सचिनचा मेसेज आलाय. तो मेसेज सचिनचा ती वाचत असते. मध्ये सचिनने तिच्याकडे काही पैसे मागितलेले असतात. पैशांची जेव्हा तो मागणी करतो तेव्हा नेमका तो मेसेज ना सायलीने सुद्धा वाचलेला असतो. सायली ही आता विचार करते आणि ती आता त्या पॉइंटला काही बोलत नाही. तर अस्मिताचा मेसेज जो असतो तो अस्मिता वाचते आणि मोबाईल उलटा करून ठेवून देते, जेणेकरून तिला असं वाटत असतं की हा मेसेज दुसऱ्या कोणी बघू नये. पण सायलीने हा मेसेज वाचलेला असतो, कारण तेवढ्यातच ना ती तिथे नाश्ता देण्यासाठी तिला आलेली असते आणि त्यामुळेच ना तो मेसेज तिच्या नजरे आड पडतो. पण तरी सुद्धा ती या गोष्टीचा कोणताही इश्यू करत नाही. तर दुसरीकडे आता ती सगळ्यांना नाश्ता देत असते. तेवढ्यातच अश्विन तिथे येतो. अश्विनला आता सांगत असतात की प्रताप, की तूही थोडं खाऊन घे, कारण का तू पेशंट एकदा बघायला घेतलेस का, तुला खायलाही भेटत नाही. सगळ्या कामाकडे तुझं दुर्लक्ष होतं, म्हणूनच थोडं खाऊन घे असं देखील आता सांगितलं जातं. आणि असं बोलून तिला आता खायला बसायला सांगितलं जातं. त्याच वेळेला तुम्हा सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची होती. ते म्हणजे बघा, आमच्या वेळेनुसार तुम्ही काही वेळ जी होती ती खरं तर प्रियाला देत होतात, पण प्रियाला ना सगळ्यांसाठी रात्रीचा स्वयंपाक करायचा आहे. तर वेळ मिळेल का, म्हणजे त्या व्यतिरिक्त मग आता सायली म्हणत असते की का नाही मिळणार, देऊ ना. आम्ही तिला जे काही करायचं आहे ते मनमुरादपणे करू दे. आम्ही त्याच्यामध्ये कोणताही व्यत्यय आणणार नाही. मग तर झालं ना असंही आता म्हटलं जातं. मग आता एवढी सगळी जण आपला विचार करतात, आपल्याबद्दल एवढं सगळा विचार करून बोलतात. त्यामुळेच ना आता अश्विनही खुश असतो. तर प्रिया ही थक्यू असं म्हणते. प्रिया म्हणत असते की मला माहिती नव्हतं की तुम्ही सगळी जण माझ्या पाठीशी एवढे खंबीरपणे उभे राहाल. अगं, जर तू सगळ्यांसाठी एवढा आवडीने सगळं काही करायला तयार असशील तर काय हरकत आहे. आमची उलट आम्हालाही बरं वाटतंय तू एवढं सगळं करतेस. मी तर म्हणते दुपारचाही स्वयंपाक कर. नको दुपारचा मेनू माझा काही ठरला नाहीये, रात्रीचा तेवढा मेनू ठरलाय. म्हणून मी म्हटलं अगं काळजी करू नकोस, मी आहे ना, मी काहीतरी आहे त्या सगळ्या गोष्टी सांगून जाते. मग तर झालं. विमलताई तुला मदत करतील. विमलताई आजच्या दुपारच्या स्वयंपाकाच मी तुम्हाला सगळं सांगते. ते सगळं काही आपल्या या प्रियाकडंच म्हणजे तन्वेकडं करून घ्या असंही आता ती म्हणते. मग आता इकडे प्रियाच्या मनामध्ये खूप जास्त उलथापालथ चालू असते. ती विचार करते की मला कामाला झुंपून हे दोघेही नवरा बायको कुठेतरी बाहेर निघाले आहेत. पण हे कुठे निघाले आहेत, काय करतील याचा काही तिला नामोनिशान खबर नसते. आणि म्हणूनच ती आता विचार करत असते की नको यांचा तर आपण पाठलाग करायला हवा. हे कुठे जातील, काय जातील हे तर आपल्याला बघायला हो. आणि यासाठी
तिची आता खूप जास्त तारांबळ उडालेली असते आणि त्यासाठी ती आता विचार करते की चला आपल्याला काही झालं तरी जावं लागणार आहे, पण आता कसं मॅनेज करायचं. पण दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन निघतात तर प्रिया तिथेच उभी असते. सायली आणि अर्जुन आता पहिल्यांदा बाहेर पडतात आणि शाळेत जाऊन सगळं काही बघायचं ठरवतात. शाळेतून आता जायचं ठरवत असतात ना, तेव्हा इथे गेल्यानंतर आपल्याला सगळ्या काही गोष्टी कळतील असंही त्यांचं म्हणणं असतं आणि म्हणूनच तर आता त्या लोकेशनला बरोबर जायचं त्यांचं ठरतं. मग आता जेव्हा या सगळ्या गोष्टी ठरतात ना, तेव्हा मात्र आता दुसरीकडे सायली आणि अर्जुन त्या शाळेच्या वाटेकडे जायचं ठरवतात. ती शाळेची वाट म्हणजेच पहिली शाळा असते. त्या शाळेमध्ये आपल्याला या 5 बहिणींचा नक्कीच काही ना काही जो आहे सुगावा लागेल, त्यांची माहिती मिळेल आणि आपल्याला ते सगळं काही हवं आहे आणि यासाठी तिची खूपच जास्त मदत होणार असते. जेव्हा या सगळ्या गोष्टी होणार असतात तेव्हा मात्र आता ते दोघेही जण लगेच तिकडून गाडी घेऊन जायला निघतात. तर दुसरीकडे सुमन किचनमध्ये काम करत असते, पण तिच्या कामामध्ये लक्ष नसतं, कारण नागराज जे जे काही बोललेला होता त्या सगळ्या गोष्टी तिला आठवत होत्या आणि यामुळे आता कामामध्ये जराही तिचं लक्ष लागत नव्हतं. प्रतिमा तिथे येते आणि प्रतिमा तिला विचारते, काय सुमन, काल तर तू देवळात गेली होतीस, पण तेव्हापासून मी तुझ्याकडे बघते, तुझ्या वागण्यात तुझ्या बोलण्यात बरेच बदल झालेले आहेत. ते कसे काय झालं आहे? देवळात तर तू शांत होण्यासाठी गेली होतीस ना, मग आता नाईलाजास्तव सुमन सगळं काही प्रतिमाला खरं सांगून टाकते. म्हणजेच मी देवळात गेली नव्हती, तर मी ह्यांना भेटायला गेली होती. हे जेव्हा आता प्रतिमाला समजतं तेव्हा प्रतिमा तिला म्हणते की काय गरज होती तुला जायची? तुला तर माहिती आहे ना, ह्यांना जेव्हा कळेल तेव्हा त्यांना किती वाईट वाटेल ते, आणि ते तुझा आता आजकाल किती विचार करतात आणि तू हे असं सगळं करून का त्या नागराजला दुजोरा देतेस? त्याच्याकडे दुर्लक्ष कर. आणि असं बोलूनच ना आता ती तिच्या पाठीशी उभी असते. नागराजला जा विचारायचा होता, त्यांनी माझं आयुष्य बर्बाद केलं म्हणूनच मी त्यांच्याकडे गेले होते. मग तुला तुझ्या सोयीस्कर उत्तर भेटली का? मला तर माहिती आहे तुझ्या सोयीने तुला उत्तर भेटलीच नसतील, कारण हा माणूस कसा आहे ना मी ओळखून गेलीये. कारण स्त्रियांनाच वाटत असतं की आपला संसार टिकावा, आपल्या नव्याला जपावं आणि या सगळ्या गोष्टी. तुझी इथे ही अवस्था, तिकडे त्या आमच्या अस्मिताची ती अवस्था. अस्मिताचंही दुःख काही वेगळं नाहीये, तिच्याही आयुष्यात तेच चालू आहे. आणि म्हणूनच ना मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात आणि यासाठी तुम्ही या नव्यांना पाठीशी घालणं बंद करा. तुलाही माहिती आहे की नागराज मावशीनी आतापर्यंत काय गुन्हे केलेले आहेत आणि ही सगळी गुन्हे तू कशी काय विसरू शकते असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला मात्र सुमन म्हणत असते की वहिनी, तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. मी कोणत्याही गोष्टी विसरत नाहीये, उलट आहे ना मला आता नव्याने सगळ्या गोष्टी कळल्यात की ह्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा ते. आता तर त्या माणसाला भेटायची सुद्धा इच्छा नाहीये माझी असंही आता इथे असणारी सुमन म्हणत असते. प्रतिमा म्हणत असते की लवकर लक्षात आलं, तुझ्या बरं झालं, पण या सगळ्या गोष्टींना नीट विचार करून करत जा, कारण तुलाही माहिती आहे की ते तुझे कधीच नव्हते. त्यांचं जर तुझ्यावर प्रेम असलं असतं तुझ्यासाठी ते काही करू शकले असते, पण त्यांनी काय केलं या सगळ्या गोष्टी कळतायत ना तुला? प्रतिमा आता या सगळ्या गोष्टी सुमनला समजावून सांगत असते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता शाळेमध्ये गेलेले असतात, ज्या शाळेमध्येच या 5ही जणींच ऍडमिशन झालंय असं त्यांना वाटत असतं, पण तिथे 3च बहिणीच ऍडमिशन जे आहे ते झालेलं असतं. पण पुढे मात्र आता त्या 3 बहिणीच ऍडमिशन होतं. ती जी शाळा असते तिथे 4थी पर्यंतच अभ्यास होणार असतो, म्हणजे ती शाळा पहिल्यांदा मुलींची असते आणि मग नंतर ती मुलांची होते. पण तिथे ना फक्त 3 बहिणींचेच पुरावे सापडतात, म्हणजेच टीना, मीना ह्या ज्या बहिणी आहेत तिघी जणीत यांचं सगळं काही भेटतं. पण आता यापुढे बघलीच
त्यांना काही भेटत नसतं. त्यांना मेन म्हणजे बबली बद्दलची सगळी माहिती हवी असते. मग आता ते विचार करत असतात आणि मग ते विचारतात सुद्धा की आम्हाला बाकीच्या मुलींची माहिती कशी काय मिळू शकते. त्यावर आता तिथे असणारे प्रिन्सिपल सांगू लागतात की इथे ना आमच्याकडे फक्त 4थी पर्यंत मुलींची शाळा होती. त्यानंतर पुढची शाळा जी आली ना ती मात्र इथे मुलांची झाली. त्यामुळे पुढच्या जर तुम्हाला काही हवं असेल यांत शिक्षण कुठे झालं तर ते सावित्रीबाई शाळेमध्ये झालं आहे. तुम्ही तिथे जाऊन या सगळ्याची माहिती घेऊ शकता. आता तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्याचा फोटो काढून घ्या कारण अर्जुन आहे ना इंटरनेटवर या सगळ्याची स्टडी करत असतो. त्याला तिथे काही भेटते का हे सगळं बघत असतो. पण इंटरनेटवर त्याला काही भेटत नाही म्हणूनच आता ते सर म्हणतात की तुम्हाला इंटरनेटवर यायची माहिती मिळणार नाही कारण ही शाळा खूप जास्त जुनी आहे आणि त्यामुळेच आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. तर दुसरीकडे मात्र आता विमल आणि त्याचसोबत इथेच प्रिया या दोघी जणी किचनमध्ये काम करत असतात. प्रियाच मन त्यावर नसतं कारण प्रियाला लवकरात लवकर बाहेर पडायचं असतं आणि यासाठी प्रियाची खूपच जास्त मेहनत सुरू असते. प्रिया आता म्हणत असते हरभऱ्याची डाळ नाहीये त्यामुळे ती डाळ तर आणायला मला बाहेर जावंच लागेल. आणि त्याच वेळेला आता विमल म्हणत असते की आता पुरणाच्या पोळ्या थोडी करायच्या आहेत त्या तर होईला करून झाल्यात. मग आता तुम्हाला ती डाळ कशाला हवी आहे. मला ती हवी आहे असलेली बळीना डाळो करायची आहे मला आणि म्हणून हवी आहे मला असं काहीच खोट कारण ना. आता इथे असणारी प्रिया देऊ लागते. विमल म्हणत असते की ठीक आहे मग नाही ना मी बाहेर जाऊन घेऊन येते. पण प्रियाला बाहेर सटकायचं असतं त्याचसाठी तिची काही ना काही कारण हवी असतात. ती कारण तिला अशा पद्धतीने भेटतात म्हणूनच मग काय ती लगेच बाहेर पडते. विमलने थांबवून सुद्धा ती थांबत नाही. मग ती म्हणते की मी सामान घेते आणि पटकन येते असं बोलून ती निघते कारण तिला आता बघायचं असतं की सायली अर्जुन कुठे गेली आहे. बाहेर जाऊन ती गाडीत बसते. गाडीत जाऊन आता ती विचार करते की ही दोघेजण कुठे गेली असतील. एकदा ती विचार करूनच थकते. मग ती विचार करते की सदाशिव आणि मैनाकडे गेले असतील का. मग त्यांना फोन करून बघू का ते कुठे असतील असा विचार करूनच ना आता त्यांना फोन करायचा निर्णय ना ती घेत असते. जेव्हा आता फोन करायचा निर्णय ती घेते तेव्हा मात्र आता तिच्या लक्षात येतं की आपण तर फोन तर करतोय पण आता यांना पैसे भेटलेत तर ह्या फोन थोडं उचलणार आहेत. माझा नाही उचलणार या फोन. मग दुसरीकडे मात्र आता सायली अर्जुन त्या शाळेतून बाहेर पडतात. मग आता त्यांना पुढच्या शाळेमध्ये जायचं असतं आणि यासाठी ते दोघेही जण पुढच्या प्रवासाला निघतात. सायली अर्जुन तर निघालेले असतात तर दुसरीकडे प्रिया आता विचार करते की या सदा मैना आता माझा फोन कशाला उचलतील असतील. त्यांना थोडी ना माझ्याशी काही घेणं देणं पडले. त्यांना तर आता चांगलंच माहिती आहे की त्यांना पैसे भेटलेत आता तर काही गप्पच असतील. पण पुढे ती विचार करते की सायली अर्जुन जर त्यांना भेटायला जातील तर 2-4 पैसे त्यांच्या समोर टाकले ना तर सगळं खरं बोलून जातील असाही आता प्रियाच्या मनामध्ये विचार येत असतो. पण मला आताच्या आता बघावं लागेल जाऊन की हे कुठे गेले आहेत ते आणि असा विचार करूनच ना आता ती बाहेर तिकडन पडत असते कारण तिला तिकडन बाहेर जाण्यावाचून पर्याय नसतो. दुसरीकडे मात्र आता नागराज जेलमध्ये असताना विचार करत असतो. तो म्हणत असते की मी जे काही करतोय ते योग्य तर करतोय ना. म्हणजे मी आज सुमनला जे काही बोललो त्यामुळे मला असं वाटतं की मी चुकीचं केलेलं आहे. उलट आहे ना सुमनला मला गोत्यात घ्यायला हवं होतं. प्रेमान वागायला हवं होतं. म्हणजे कसं ती बाहेरच्या ज्या काही खबरी आहेत ना त्या तर 3 मला पुरवल्या असत्या कारण आता प्रियाही त्याला सतत भेटायला येत नसते आणि त्यामुळेच ना त्याचे खूप जास्त नाकीनू होत असतात. मग तो आता विचार करतो की पुन्हा जेव्हा ती मला भेटायला येईल ना तेव्हा मात्र मी आता तिच्याशी गोडी गुलाबीने बोलतो. म्हणजे पहिल्याची सुमन जर मला भेटली ना तर बरंच होईल. म्हणजे कसं तिला व्यवस्थित आपल्या
बाजूने वळवून घेता येईल ना आणि मला इथून लवकरात लवकर बाहेरही पडता येईल असाही विचार ना तो करत असतो. इकडे आता प्रिया ही आता सायली अर्जुन कुठे गेली असतील या विचारानेच त्रस्त असते. तिच्या आता डोकं चालायचं बंद झालेलं असतं आणि त्यामुळेच ना तिच्या डोक्यामध्ये सारखे प्रश्न पडत असतात की दोघंजण कुठे गेले असतील, काय करत असतील. मग आता समोरूनच सायली आणि अर्जुन तिला जाताना दिसतात. मग आता ती गाडी जशी जशी तिला दिसते तशी मात्र आता ती इकडे तिकडे बघू लागते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की चला आपल्याला आता ह्यांचा पाठलाग करावा लागेल. सायली अर्जुन देखील आता निघालेले असतात. सायली अर्जुन जेव्हा एका शाळेतून निघतात ना तेव्हा मात्र आता ते दुसरीकडे जात असतात. तेवढ्यातच सायलीचा फोन वाजतो. सायलीच्या फोनवर आता फोन आलेला असतो विमलचा आणि विमलने सांगितलेलं असतं की तन्वी ताई घरातून बाहेर पडल्या आहेत, त्या थांबल्या नाहीत, त्यांना काहीतरी डाळ आणायची होती असं खोट कारण सांगून ना त्या बाहेर पडल्यात असंही आता ती म्हणत असते. मग विमलने सांगितल्यामुळे सायली लगेचच आपल्या आरशातून पाहते तर तिला मागेच प्रियाची गाडी दिसते आणि आपण जसा विचार केला होता अगदी तसंच होतं. बघितलं का की प्रिया आपला पाठलाग करते. आता आपणही हिला चकवा द्यायला हवा, तेव्हा कुठे जाऊन मजा येणार. मग अर्जुन सायलीला विचारतो की तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग शिजतंय ते तरी सांग. मग सायलीने आता प्लॅनिंग लगेचच गाडीत बसूनच केलेलं असतं. त्याच्या आधीच तिने विमलला या सगळ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या असतात. ते एका अर्थाने बरं झालेलं असतं आणि त्यामुळेच तर विमलने ती निघाल्या निघाल्या लगेच सायलीला कॉल केलेला असतो आणि सायलीला या सगळ्याबद्दल खबर दिलेली असते. सायली बरोबर प्लॅनिंग करते. अर्जुनला सांगत असते की तुम्हाला जे काम करायचं आहे ते तुम्ही करून घ्या, तोपर्यंत हिला मी कसं गोत्यात घ्यायचं ना ते बरोबर बघते. ही मार्केटमध्येच आली आहे ना, आता हिला असं कामाला लावते ना की पुन्हा मागे येणारच नाही असाही विचार ना आता सायली करत असते. अर्जुनलाही आता सायलीचं हे प्लॅनिंग खूपच जास्त आवडतं आणि म्हणूनच मग तो आता सायलीचं कौतुक करत असतो. सायलीला तो मार्केटमध्ये सोडतो तर सायली इकडे तिकडे फिरत असते. अर्जुन पुन्हा एकदा गाडीमध्ये जाऊन बसत असतो तर प्रिया मात्र त्या दोघांच्याही पाठलाग करत असते. प्रियाला आता तेच असतं की ही दोघं नेमकी कुठे कुठे जात आहेत. तर अर्जुन आणि सायली रस्त्यावरनं अशीच चालत असतात. पण आता मुद्दामून सायली आणि अर्जुनचं हे प्लॅनिंग असतं. त्यांना माहिती असतं की यांचा पाठलाग करते आणि यासाठी या सगळ्या गोष्टी सुरू असतात. प्रिया तर आता धावपळ करून करून त्यांच्या मागे जात असते तर सायली आणि अर्जुन जे आहेत ना ते मात्र आता पुढे पुढे जात असतात. तर अर्जुन आता सायलीला त्या मार्केटमध्ये सोडतो आणि त्यानंतर तो गाडीत बसून पुढच्या कामाला निघून जातो. पण दुसरीकडे मात्र आता प्रिया विचार करते की हे कुठे गेली असतील, कारण सायली अर्जुनने तिथे सुद्धा मार्केटमध्ये त्यांना आता वेड्यात काढलेलं असतं. इकडे तिकडे आताही लोक बघत असतात की कुठे असेल. मग तेवढ्यातच ना आता प्रिया ही सायलीच्या मागेच असते. मग सायली मुद्दामून प्रियाला म्हणते की अगं तू इथे काय करतेस. त्यावर प्रिया दचकते. दुसरीकडे आता या सचिनचा फोन तिथेच असतो तर अस्मिता तो फोन हातात घेते. बघते तर काय तो फोन स्विच ऑफ आहे. मग ती विचार करते की हा मोबाईल तर बंद आहे. मग आता काय करायचं म्हणून ती फोन ऑन करते. जसा फोन ऑन करते ना तसा आता त्याला कंटिन्यू कॉल चालू असतात. म्हणूनच त्याने फोन बंद करून ठेवलेला असतो. पैसे मागणाऱ्या एका माणसाचा कॉल आलेला असतो आणि तो म्हणत असतो की काय रे तुझी आई पण जास्त वाढली का, तुला सांगितले ना पैसे द्यायचे म्हणजे द्यायचे, तुला काही कळतं का, चल पैसे फेक बरं. असं बोलून आता त्याच्याबरोबर आवाज चढवला जात असतो. हे सगळं काही आता अस्मिताने ऐकलेलं असतं. अस्मिता तिथे आल्यानंतर आता सचिनला म्हणते की तू कोणाकडनं पैसे घेतले आहेस का. मग सचिन म्हणतो की मी का कोणाकडनं पैसे घेऊ, माझ्यावर काय एवढी वेळ आलेली आहे. मग आता या माणसाचा फोन आलाय. तो माणूस किती काय काय बोलत होता. अगं तो बोलला का की माझ्याशी बोलायचं आहे सचिनशी करून. अगं रॉंग नंबर सुद्धा असू शकतो
की ग असा कसा विचार करतेस. तू असंही आता बोलून तो मुद्दामून ना विषय बदली करायचा प्रयत्न करत असतो. जेव्हा जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलतो ना तेव्हा कुठे जाऊन आता इकडे सचिनला अस्मिता म्हणत असते, खरं ना हे असंच आहे ना. अरे खरंच ना, मी तुला सांगतोय, मी कशाला कोणाकडनं पैसे घेऊ. अगं तो रॉंग नंबर होता असं बोलून तो विषय टाळत असतो. पण अस्मिताला संशय आलेला असतो. अस्मिताला वाटत असतं की काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळेच ना ती आता सचिनकडे बघत असते. तर सचिनसाठी तिने कॉफी आणलेली असते आणि ती आता त्या गोष्टीचा विचार करत असते. तरी सुद्धा सचिन आता तिचं मन शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही झालं तरी तिच्या मनातनं सारखे तेच विचार येत असतात. कारण तिला कुठेतरी तिचं मन खात असतं, सचिनने काही फ्रॉड तर केलेला नसेल ना, असे अनेक विचार तिच्या डोक्यात येत असतात. इकडे मात्र आता सायली ही प्रियाला भेटते आणि ती विचारते की अगं तू इथे काय करतेस. प्रिया म्हणत असते की थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून मी आले होते. त्यावर सायली म्हणते की बरं झालं तूच भेटलीस. मी खरंतर ना महिनाभराचं सामान घ्यायलाच आले होते. मलाही जमत नव्हतं हे सगळं एकटीला करणं. बरं झालं तू आलीस. चल आता दोघीही मिळून खरेदीच करूया असंही आता सायली ही प्रियाला बोलते. त्याबरोबर आता प्रियाचा नाईलाज होतो. प्रियाला आता सायली एका दुकानामध्ये घेऊन जाते आणि तिथे जाऊन आता सगळं सामान घेऊ लागते. तर आता सायली आणि प्रिया आता त्या दुकानात जात असतात. तर सायली म्हणत असते की ते बघ तिथे किराण्याचं दुकान आहे, तिथे आपल्याला सगळ्या काही गोष्टी मिळतील. आणि मग दोघीही जोणी त्या दुकानामध्ये जातात. दुकानामध्ये गेल्यानंतर सायली खूप जास्त सामान घेत असते आणि हे सगळं सामानाची खरेदी ती जेव्हा करत असते ना तेव्हा मात्र आता खूपच जास्त टेन्शन इकडे असणाऱ्या प्रियाला येतं. कारण खूप सामान आता सायलीने घेतलेलं असतं. जवळजवळ महिन्याभराचं सामान तिने हे सगळं काही खरेदी केलेलं असतं आणि त्याचमुळे ना आता प्रियाचे नाकीनू आलेले असतात. कारण ते सगळं सामान ठेवायचं काम तिला सांगितलेलं असतं की हे इथे ठेव. पण आता प्रियाच्या हातात ओझं दिलेलं असतं. त्यामुळे प्रिया वैतागत असते. आता सगळं आता आपल्याला कळून चुकलेलं आहे, खरी तन्वी नाही आहे ते. त्यामुळे आपण या गोष्टीचा नीट विचार करूया. पुढचं प्लॅनिंग सुद्धा सायली आणि अर्जुन आता करू लागतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.